मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं इसकी सबसे बड़ी और ख़ास खबर के लिए। ख़ास खबर यह है कि परभनी की जनता जिस तरह से अपेक्षा कर रही थी कि परभनी के पालक मंत्री और परभनी के जिलाधिकारी दीपक मुंगड़ीकर इन्होंने जिस तरह से अब छूट देनी चाहिए मार्केट के समय में, लेकिन आइए जानते हैं किस तरह की बात परभनी के पालक मंत्री नवाब मलिक साहब इन्होंने पत्रकार परिषद में कही है। इसी के साथ में जुलाई महीने में 11 जुलाई 2021 और 21 जुलाई 2021 को जिस तरह से परभनी ज़िले में अतिवृष्टि हुई है, इस मूसलाधार बारिश के चलते जिस तरह से जिन लोगों का नुकसान हुआ है, परभनी शहर महानगर पालिका के अंतर्गत आने वाले हर वार्ड में जिस तरह से हर घर में पानी घुस गया था और पानी घुसने के बाद में जिस तरह से लोगों का नुकसान हो गया है, इनका सामान बहकर चले गया है, जिन लोगों का भी नुकसान हुआ है इनका सर्वे भी करने की बात परभनी के पालक मंत्री नवाब मलिक साहब इन्होंने कही है। और इन जिन लोगों का सर्वे हो गया है या होने वाला है इन सभी को मुआवजा मिलेगा, ऐसा भी आश्वासन परभनी के पालक मंत्री नवाब मलिक साहब इन्होंने पत्रकार परिषद में कही है। यही नहीं बल्कि इसी के साथ में और ये भी बात कही है कि परभनी के पालक मंत्री नवाब मलिक साहब को जब हमारे परभनी महानगर के मुख्य संपादक शेख इफ्तिखार साहब ने जब सवाल किया कि उर्दू घर परभनी शहर में, परभनी ज़िले में उर्दू घर अल्पसंख्यक समाज के लिए उर्दू घर की ज़रूरत है, और इस उर्दू घर की ज़रूरत इसके लिए है कि जिस तरह से लोग पूरे इंडिया में जिस तरह से मुस्लिम समाज के लोग पिछड़े होते जा रहे हैं, इनके पिछड़ेपन की सबसे बड़ी वजह यह है कि एजुकेशन की कमतरता है। एजुकेशन होना बहुत ज़रूरी है मुस्लिम समाज में। और अल्लाह के रसूल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जब 1400 साल पहले ही ये कहा था मुस्लिम समाज के लिए कि अगर आपको इल्म हासिल करना है तो ऐसी सूरत में अगर आपको चीन तक भी जाना पड़े तो आप इल्म हासिल करने के लिए चीन तक जाओ। लेकिन आज के लीडर क्या कहते हैं ये भी आप पालक मंत्री और विधायक बाबा जानी खान दुर्रानी इन्होंने इनकी जो गुफ्तगू है ये किस तरह से उर्दू घर के बारे में है ये भी सुन लीजिए। ये लोग हम लोग मुस्लिम समाज के लोग मुसलमानों को जिस तरह से चाहत रखकर वोट देते हैं, जिस तरह से इन लोगों को समर्थन करते हैं, जिस तरह से इन लोगों की साइड लेते हैं, अब ये सोचने वाली बात है कि मुसलमानों ने अपने घर में गुंडे पैदा करना है या एक टैलेंटेड इंसान पैदा करना है। इन दोनों की गुफ्तगू से आप सुन सकते हैं इन दोनों की गुफ्तगू में किस तरह से जब गुफ्तगू ही उर्दू घर के बारे में, तो ये भी मुलाहिजा कीजिए। और जिस तरह से मुस्लिम समाज में टैलेंट का जिस तरह से होना ज़रूरी है, टैलेंट तो बहुत कूट कर मुस्लिम समाज में भरा हुआ है, लेकिन इस टैलेंट का इस्तेमाल ही नहीं हो रहा है। इस टैलेंट के इस्तेमाल के लिए ज़रूरी ये है कि दिशा दी जाए, और दिशा देने के लिए उर्दू घर का होना भी ज़रूरी है। हॉस्पिटल तो हर समाज के लिए है। हॉस्पिटल अगर आप अवेलेबल करा रहे हैं तो किसी पर एहसान नहीं कर रहे हैं। हॉस्पिटल हर समाज के व्यक्ति के लिए ज़रूरी है। हॉस्पिटल के अलावा अगर अल्पसंख्यक समाज के लिए अगर बात की जाए तो ज़्यादा से ज़्यादा मुस्लिम समाज के लोगों की औकात ये रहती है कि कब्रिस्तान की बाउंड्री वाल, इनकी हैसियत ही इतनी रहती है, यहाँ के नेताओं की भी और मुस्लिम समाज के लोगों की भी, इनकी सोच भी यहाँ तक की होती है कि ज़्यादा से ज़्यादा क्या किया जाए तो कब्रिस्तान की बाउंड्री वाल की जाए। अब अल्पसंख्यक समाज के फंड में से क्या बनाना चाहिए, तो बहुत हो गया, तो सिर्फ़ और सिर्फ एक कब्रिस्तान की बाउंड्री वाल, इससे ज़्यादा कोई काम मुसलमानों के लिए नहीं होता है। लेकिन आज हमारे सहयोगी शेख इफ्तिखार साहब जो महानगर न्यूज़ चैनल के मुख्य संपादक है, इन्होंने जब ये सवाल उठाया कि उर्दू घर होना बहुत ज़रूरी है और उर्दू घर के लिए फ़ंड भी अवेलेबल है, तो उसका जवाब देते हुए पालक मंत्री नवाब मलिक साहब इन्होंने ये कहा है कि उर्दू घर की क्या ज़रूरत है। क्या पालक मंत्री साहब की औलाद अगर वेल क्वालिफाइड है तो इनके अलावा इनके समाज के लोगों ने वेल क्वालिफाइड नहीं होना? क्या इनके समाज के लोगों ने गुंडा ही बनना? ये एक सवाल है उन लोगों के लिए, उन गैरतमंद मुसलमानों के लिए जो अपने बच्चों को वेल क्वालिफाइड बनाना चाहते हैं, अपने बच्चों में सूझबूझ लाना चाहते हैं, ना कि कोई अपने बच्चों को IAS IPS अधिकारी बनाना चाहता है। जब तक आप वेल क्वालिफाइड नहीं बनेंगे तब तक आप एक अच्छे इंसान नहीं बनेंगे। जब तक आप एक अच्छे इंसान नहीं बनेंगे तब तक आपका समाज अच्छा नहीं बनेगा। अगर आपका समाज अच्छा नहीं बनेगा तब तक आपके समाज में IAS IPS अधिकारी नहीं बनेंगे। एक मिसाल देते हैं आपको, परभनी के जिलाधिकारी दीपक मुंगड़ीकर आज 31 जुलाई 2021 को रिटायर हो रहे हैं, और इससे पहले 2 दिन पहले ही 29 जुलाई 2021 को एक छोटा सा बच्चा, परभनी के एक पत्रकार सैयद अयूब साहब, इनका एक छोटा सा बच्चा, ये जब परभनी के जिलाधिकारी दीपक मुंगड़ीकर इनका सत्कार करने के लिए गया, तब उस बच्चे से परभनी के जिलाधिकारी दीपक मुंगड़ीकर साहब ने एक सवाल किया कि आप क्या बनना चाहोगे।
तो आइए जानते हैं इस बच्चे ने, छोटे से बच्चे ने क्या जवाब दिया। परभनी के जिलाधिकारी दीपक मुगड़ीकर साहब इन्हें और उस वक्त विधायक बाबाजानी खान दुर्रानी भी मौजूद थे। उन्होंने ये कहा कि मुस्लिम समाज के बच्चों में अगर ये बात जाग रही है कि कलेक्टर बनना है तो बहुत अच्छी बात है और पहला बच्चा देख रहा हूँ। और आज उन्हीं का जवाब, परभनी के उन्हीं का जवाब जिन्होंने ये कहा कि मुस्लिम समाज का बच्चा अगर कलेक्टर बनने की उम्मीद करता है तो उन्हीं का जवाब जो बाबाजानी खान दुर्रानी साहब हैं आमदार, इन्हीं का जवाब ये है कि क्या ज़रूरत है उर्दू घर की। अब ये बात किस हद तक सही है ये तो आने वाला वक्त ही बताएगा। जिस तरह से परभनी के मुस्लिम समाज के लोग, अब जो पोटली मास्टर है परभनी के, ये पोटली मास्टरों को ठोकर मारकर अब डायरेक्ट शिवसेना से कांटेक्ट कर रहे हैं और वोटर डायरेक्ट शिवसेना को वोट दे रहे हैं। परभनी के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल और परभनी के खासदार संजय जाधव, इन लोगों को जिस तरह से परभनी के मुसलमानों ने वोट देते आए हैं और अब शिवसेना में ही वोट देना शुरू कर दिया है मुस्लिम समाज के लोगों ने, सिर्फ इसके लिए कि इन लोगों से, इन मुसलमान लीडरों से बदजन होकर ही मुस्लिम समाज के लोगों ने शिवसेना को पसंद किया है। और क्यों ना करें, शिवसेना के लीडर भी मुस्लिम समाज के लिए वो काम कर रहे हैं जिसकी ज़रूरत मुसलमानों को है और होना भी चाहिए। मुस्लिम समाज ने उस लीडर के पीछे जाना भी चाहिए जो मुस्लिम समाज के उन्नति के लिए, तरक्की के लिए काम कर रहा है। डॉक्टर राहुल पाटिल, कार्य सम्राट आमदार यूं ही नहीं कहा जाता है इन्हें, डॉक्टर राहुल पाटिल को। वो काम करते हैं हर उस समाज के लिए जिस समाज के वोट उन्हें मिलते हैं। मुस्लिम समाज के ऐसे लीडरों से तंग आकर और इनसे बदजन होकर ही। आइए जानते हैं परभनी के पालक मंत्री नवाब मलिक साहब इन्होंने क्या कहा है पत्रकार परिषद में। थैंक यू अनस, थैंक यू बोलो। विश यू ऑल द बेस्ट। आपके फ्यूचर के लिए मुबारकबाद। क्या बनना चाहेंगे आप आगे? अरे माशाल्लाह माशाल्लाह, क्या बोल रहे कलेक्टर साहब, हँडशेक करिए। कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि त्या बैठकीमध्ये जे मागच्या वर्षी DPDCमध्ये पैशाची तरतूद करण्यात आली होती ते 100% खर्च करण्यात आले, असे एकंदरीत 200 कोटीचा तो आराखडा होता आणि त्याच्यात 99.95% पैसे खर्च करण्यात आलेले असा तो आढावा घेण्यात आला। त्याचबरोबर आपल्याला या वर्षासाठी जे पैसे उपलब्ध आहे त्याच्यात कोविडसाठी वापरण्याच्या प्लॅनिंगनी मान्यता दिलेली आहे। ते काही कामं त्याच्यातून करण्यात, नवीन कामाबाबत अजून पैसे उपलब्ध झाले नाही तरी सगळे मेंबर्सचा आग्रह होता की नियोजन करण्याचे अधिकार आपण घ्या आणि या पद्धतीने हे सगळं कारभार असं झालेलं आहे। त्याचबरोबर काही मुद्दे जे उपस्थित करण्यात आलेले होते त्याचे अनुपालन अहवाल पण सादर करण्यात आला। नव्याने काही मुद्द्यांवर चर्चा झाली। एकंदरीत 2 विषय हे महत्त्वाचं मला वाटते। मागच्या काही दिवसामध्ये अधिक पाऊसमुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्याच्या बाबतीत आम्ही आढावा घेतलं आणि एकंदरीत या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 80,658 हेक्टर जमिनीचा नुकसान झालेलं आहे, याचे पंचनामे करण्याचे कारवाया सुरू आहे। त्याचबरोबर जवळपास 1200 घरांमध्ये पाणी शिरलेलं असा पंचनामे झालेले, काही राहिलेले ते पण ते करतील। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये एक जीवितहानी झाली होती, त्याला 4 लाख रुपये जे NDRFचे नॉर्म आहे त्या पद्धतीने वितरित करण्यात आले। जवळपास 236 शेळ्या यांच्या मृत्यू झालेला असे पंचनामे झालेले। एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे जास्त बाधित आहे असा अंदाज या मदत व पुनर्वसन खात्याच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त काही जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली
आणि मागच्या बैठकीमध्ये कॅबिनेटच्या असा निर्णय झाला की आपण ज्यांच्या घरात पाणी शिरलं किंवा पाणीमध्ये जे घरं बुडाले त्यांना तात्काळ मदत जे NDRFचे नॉर्म्स होते 5,000 रुपये प्रति कुटुंब देण्याचे, त्या व्यतिरिक्त आणखीन 5,000 म्हणजे 10,000 रुपये वितरित करण्याचा निर्णय मागच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये 5,000 रुपयेचं वितरण झालं असेल तर अतिरिक्त 5,000 वितरण करण्याच्या कारवाई जिल्हा प्रशासन करेल. आणि बाकी जे शेतकऱ्यांचे नुकसान आहे, अंशतः घरं पडली असतील किंवा घरं 100% नासधूस झाली असतील किंवा शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं असेल, पुरामुळे शेत खरडून गेले असतील, याचे सगळ्यांचे पंचनामे तयार करून मदत व पुनर्वसन विभागाकडे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ते पाठवत आहे. आणि राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे की NDRFचे नॉर्मचे जे पैसे ते वाटप करायला काही हरकत नाही, पण अतिरिक्त मदत देण्याबाबतीत सरकारकडे प्रस्ताव विचाराधीन आहे. मध्ये जे आहे ते अधिक काय मदत द्यायची ते पुढच्या बैठकीमध्ये कॅबिनेटच्या निर्णय झाल्यानंतर ते सगळ्या मदत वाटप राज्यभर सुरू झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये पण या सगळ्यांना जे बाधित झालेले ते सगळ्यांना देण्याचा काम सुरू होईल. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की 22 मार्च 2020पासून आपल्याला देशभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोविड असताना सुरुवातच्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कुठलेही कोविडचे केसेस नव्हते, पण जेव्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली नंतर हळूहळू संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोविडची पहिली लाट आली. मग मागच्या 3 महिन्यापूर्वी दुसरी लाट राज्यभर आली. आणि ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला माहीत आहे की आपल्या या परभणीमध्ये सुरुवातीला RT-PCR तपासणीसाठी आपण इतर जिल्ह्यांमध्ये सॅम्पल्स पाठवत होतो. आजच्या घडीला या जिल्ह्यामध्ये 2 RT-PCR मशिनी आपण शासकीय उपलब्ध करून घेतलेल्या आहे. 2 प्रायव्हेट लॅबमध्ये पण ती परिस्थिती आहे, ते पण हे RT-PCR तपासणी करू शकत आहे. एकंदरीत 5,000 RT-PCR करण्याची क्षमता परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली. कोविडच्या आजार पसरल्यानंतर सुरुवातीला आपल्याला माहीत आहे की क्वारंटाईन सेंटरला लोकांना उचलून घेऊन जाणे, मग लोकांचा विरोध होता. आपण परभणीमध्ये होम क्वारंटाईनची संकल्पना स्वीकारली, होम आयसोलेशनची संकल्पना स्वीकारली. आपण डोर टू डोर ऑक्सिमीटर घेऊन तपासण्याचं काम करणे किंवा थर्मल गनच्या माध्यमातून टेम्परेचर तपासणे, जे कोमॉर्बिड आहे त्यांच्या डाटा कलेक्ट करणे, ही जी संकल्पना आपण आणली ते पण या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे यशस्वीरित्याने तो काम करण्यात आला. कॉल सेंटर आपण निर्माण केले आणि हे माझे कुटुंब माझी जबाबदारी त्या धर्तीवर राज्यभर तो कार्यक्रम सुरू झाला. आजच्या घडीला आपण या जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याकडे जी क्षमता आहे, ऑक्सिजन बेडची क्षमता 1200 आजच्या घडीला आहे. ICU बेडची क्षमता 134 आहे. नॉन ऑक्सिजन बेडची क्षमता 2700 आहे. NICU म्हणजे जे लहान मुलांसाठी जे ICU युनिट तयार करायचे आहे त्याची क्षमता 50 आहे आणि 100 आणखीन वाढवण्याचं काम सुरू आहे. आपल्याकडे 14 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसवण्याचा निर्णय झालेला आहे. त्याच्यात 3 कार्यान्वित करण्यात आले. 1 PM केअरमधून आता कार्यान्वित होणार आहे. उरलेले जे 10 प्लांट आहे ते येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये कार्यान्वित होतील आणि ते एक्झिक्यूट करण्याचे जे आदेश देण्यात आले होता ते होईल. त्याचबरोबर आपण 500 अतिरिक्त जम्बो सिलेंडरच्या खरेदी केलं. लिक्विड प्लांट 1 ठिकाणी ॲक्टिवेट झालेला आहे. 3 ठिकाणी एकंदरीत लिक्विड स्टोरेज प्लांट आपण लावलेला आहे. 700
आपण 500 नवीन सिलेंडर जम्बो खरेदी केले. त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या 700 मशीन आपल्याकडे आहे. त्याचबरोबर 14 एक्सरे मशीन आपण नवीन घेतलेलं आहे. 134 व्हेंटिलेटर आपल्याकडे आज उपलब्ध आहे. काही PM केअरमधून मिळाले, काही आपण स्वतः जिल्ह्याने व्यवस्था केली. आणि आपल्याकडे आजच्या घडीला तिसरी लाट आली जरी, तर आपल्या या जिल्ह्याच्या माध्यमातून आपण त्याची तयारी ज्या पद्धतीने राज्य सरकारने गाईडलाईन दिले किंवा वेळोवेळी सूचना दिलेली आहे, त्या पद्धतीने आज आपण ही सगळी तयारी केलेली आहे. पूर परिस्थितीच्या बाबतीत जे निर्णय होईल त्याच्या मदत पुनर्वसनच्या माध्यमातून GR निघाल्यानंतर ते मदत वाटपचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कोविडवर नियंत्रण करण्यासाठी आज आपण कुठेतरी यशस्वी ठरलो. आजच्या घडीला आपल्या जिल्ह्यामध्ये 35 ॲक्टिव्ह केसेस आहे. त्याच्यात 25 लोक हे हॉस्पिटलमध्ये आहे, बाकी 10 लोक हे होम आयसोलेटेड आहे. एकंदरीत गेल्या 1 महिन्याभर 1% खाली पॉझिटिव्हिटी रेट आहे, म्हणजे 0.9% पॉझिटिव्हिटी रेट कंटिन्यूस आपल्या जिल्ह्यात आहे. राज्य सरकार काही जे अनलॉकमध्ये काही नियम शिथिल करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. बहुतेक सोमवारपासून ते प्रस्ताव आदेश निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. पण मी आपल्या माध्यमातून या जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करतो की अजून कोविडचा धोका गेलेला नाही. जे कोविडच्या प्रोटोकॉल, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, त्याच्या काटेकोरपणाने लोकांनी पालन केलं पाहिजे. आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं तर मला वाटते आपल्या जिल्ह्यामध्ये तिसरी लाट जरी जगात येते, देशात धोका आहे, राज्यात धोका आहे, लोकांनी व्यवस्थित वेळोवेळी शासनाने दिलेले जे आदेश असतात त्याचं पालन केलं तर हे कोविडला आपण संपूर्णपणे संपवू शकतो. ही परिस्थिती आहे की मुगलीकर साहेब हे 1.5 वर्षापूर्वी जवळपास या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. अतिशय जबाबदारीने या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विषयावर त्यांनी बारकाईने लक्ष देऊन कोविड हाताळण्यामध्ये ते यशस्वी ठरले. याआधी आणखीन संकट आलेल्या शेतकऱ्यांवर त्याचे मदत वाटप असेल किंवा आजच्या घडीला जेव्हा आम्ही आढावा घेत होतो की यावेळी सोयाबीनचं क्षेत्र वाढते, सोयाबीनचे बियाणं उपलब्ध होणार की नाही, कुठलीही तक्रार आजच्या घडीला आपल्याकडे आली नाही की आम्हाला बियाणे उपलब्ध झाले नाही. खतांचा तुटवडा निर्माण ज्या पद्धतीने नियोजन झालं, कुठलीही अडचण शेतकऱ्यांना झाली नाही. एकंदरीत या कोविड असेल किंवा प्रशासकीय त्यांचा अनुभव त्याचा वापर करून कुठेतरी या जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करून सर्व राजकीय पक्षाचे नेते असतील, आमदार असतील, कार्यकर्ते असतील किंवा समाजातले वेगळे घटक असतील, सगळ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करून चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केलेली आहे. आम्ही DPDCमध्ये पण त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आज आपल्या सर्वांच्या समोर मी त्यांच्या अभिनंदन करतो आहे, आभार मानतो की आपण चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये कामगिरी केलेली आहे. निश्चित रूपाने ते आज रिटायर होत आहे. नवीन लोक म्हणजे अधिकाऱ्यांच्या, आमच्या राजकीय लोकांना मर्यादा नसते रिटायरमेंटची, पण अधिकाऱ्यांना एक मर्यादा असते. रिटायरमेंट होत राहत आहे, नवीन अधिकारी ती जागा सांभाळत असत आहेत. पण भविष्यात जरी ते रिटायर झाले असतील, त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जे समाजसेवा असतील, त्यांचा अनुभव असतील, ते निश्चित रूपाने या राज्याला उपयोगी ठरेल आणि भविष्याच्या जीवनामध्ये त्यांना आमच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आहे. सगळे DPDCमध्ये पण सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांचा सत्कार केलेलंच आहे. आपल्याला आणखीन काही प्रश्न असतील तर निश्चित रूपाने आपण उत्तर देऊ. आरोग्य यंत्रणा सजज करत असताना राज्य सरकारच्या निधीतून आरोग्य सेवेसाठी पैसे उपलब्ध होत आहेत. काही जायकामधून पण काही पैसे उपलब्ध होणार आहे. पण आमच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून काही हॉस्पिटलला आम्ही मान्यता दिलेली आहे की
की आमच्या डिपार्टमेंटकडून आपण पैसे देणार आहोत. त्याच्यात या परभणी रुग्णालयामध्ये नवीन इमारत बांधण्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर करून ते पैसे आम्ही म्हणजे वाटप त्याच्या वितरण झालेलं आहे. त्यांच्या डायरेक्टरकडे ते पैसे काही दिवसामध्ये ते पैसे उपलब्ध होतील आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या निधीतून 18 कोटीच्या हॉस्पिटलची नवीन इमारत बांधण्याचं काम पण काही दिवसामध्ये त्याच्या भूमिपूजन होईल. कम्युनिटी सेंटर है वो, उसके अंदर ड्रामा है, मुशायरे है, कोई क्लासेस चल सकती है, ट्रेनिंग सेंटर नहीं, वो आप जगह ढूंढ के निकालो. औकाफ का तो टेंडर निकाल के भाड़े पे दे सकते हैं औकाफ के लिए टेंडर निकालना पड़ता है उनको, ऐसा दे नहीं सकते हो. ये न्यूज़ कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभणी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अकील. आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. इस न्यूज़ पर आप हमें ज़रूर कमेंट्स करें. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें. सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त. जय हिंद. मिर्जा मेस, सुबेदार नगर, डिपो के पास, परभणी. अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क ज़रूर करें मिर्जा मेस, सुबेदार नगर, डिपो के पास, परभणी. घर पहुंच सेवा खाने के टिफ़िन के लिए ज़रूर संपर्क करें. मोबाइल क्रमांक 8830266947. फिटर उड़ान पुल के पास, अनुषा टैकिस के सामने, गंगाखेड़ रोड, परभणी. 24 तास सेवा. अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभणी शहर के किसी की भी जगह पर पंक्चर हो रही है तो आप टेंशन ना लें. ये नंबर पर फ़ोन करें. 24 घंटे सेवा उपलब्ध है. सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क ज़रूर करें. समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी. हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा. शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल. मोबाइल क्रमांक 9766683126. मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सुबेदार नगर, दरगाह रोड, परभणी. हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे. एक बार संपर्क जरूर करें मोहम्मद अकबर. मोबाइल क्रमांक 9890232128. क्वालिटी की तलाश यहाँ खत्म. किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी. लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ. एक बार जरूर आए. किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी. SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी. अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. मोबाइल नंबर 9823797828. अगर आपके पास, आपके पड़ोस में किसी को मुड़व्याध है, बगंदर है, नासूर है तो आप फिक्र ना करें. डॉक्टर राव से कांटेक्ट करें. ये उनका पता है, साई क्लिनिक व नर्सिंग होम, गवाने चौक, परभणी. डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है. गवाने चौक, परभणी. मोबाइल नंबर 9890090925. सेकंड नंबर 94206219